काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, आझाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. पूर्व नगर अध्यक्ष एवं पूर्व शहर अध्यक्ष दीपक शंकरलाल जायसवाल को चंद्रपुर शहर जिला रांकापा के अध्यक्ष के रूप में, वहीं सुधाकर पांडुरंग काटकर को चंद्रपुर शहर जिला कार्यकारी अध्यक्ष पद पर नियुक्त किया गया. आज रांकापा के वरिष्ठ नेता एवं पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने दी ये प्रांतीय अध्यक्ष विधायक जयंत पाटिल का आदेश था. अजीत गुट के शहर अध्यक्ष दूसरे गुट ने शामिल होने से रिक्त पद पर नई नियुक्तियों के बंद में प्रांतीय अध्यक्ष जयंत पाटिल, पार्टी के वरिष्ठ नेता अनिल देशमुख, चंद्रपुर शहर पार्टी निरीक्षक शेखर सावर बांधे और ग्रामीण जिला अध्यक्ष राजेंद्र वैद के नामों की घोषणा की गई. चंद्रपुर शहर के पार्टी निरीक्षक शेखर सावर बांधे, चंद्रपुर ग्रामीण जिला अध्यक्ष राजेंद्र वैद, युवा जिला अध्यक्ष राकेश सोमानी, नागपुर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे आखरे, पूर्व नगर सेवक विनोद लाभाने, पूर्व नगर सेवक राजेंद्र आखरे, श्रीमती शुभांगी साठे, अनीता मावलीकर आदि कई लोग उपस्थित रहे. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी. वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी. जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध. संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर. मोबाइल नंबर 9552227186, 9322899635. जालना के अंदर वाली सराती गांव में मराठा आरक्षण के लिए आंदोलन कर रहे लोगों पर 1 सितंबर को हुए लाठीचार्ज के विरोध में गुरुवार को मराठा समुदाय की ओर से नागपुर में विरोध प्रदर्शन किया गया. उस समय तनाव उत्पन्न हो गया जब प्रदर्शनकारियों ने गणेश पेठ बस स्टैंड के सामने टायर जलाकर एसटी को अवरुद्ध कर दिया. गुरुवार शाम करीब 5 बजे नागपुर के गणेश पेठ केंद्रीय बस स्टैंड से करीब 25 से 30 प्रदर्शनकारी एक मराठा लाख मराठों को आरक्षण मिलना ही चाहिए जैसे नारे लगाते हुए निकले. उनके हाथों में तख्तियां थीं जिन पर चक्का जाम और रास्ता रोको लिखा था. उनमें से कुछ लोग अचानक बस स्टेशन के बाहर बस रूट पर 5 से 6 टायर ले गए और उनमें आग लगा दी. वहीं प्रदर्शनकारियों ने डीपी से बाहर जाने के लिए गेट पर आ रही बसों को भी रोक दिया. इससे इलाके में तनाव था. एसटी प्रशासन ने तुरंत गणेश पेठ पुलिस और फायर ब्रिगेड के साथ ट्रैफिक पुलिस को सूचित किया. पुलिस फायर ब्रिगेड के साथ मौके पर पहुंची और आग पर काबू पाया. पुलिस के पहुंचने पर प्रदर्शनकारी चले गए. सौभाग्य से एसटी को कोई नुकसान नहीं हुआ क्योंकि गुस्साए प्रदर्शनकारी परिसर में प्रवेश नहीं कर पाए. लेकिन इस घटना से करीब आधे घंटे तक एसटी का परिचालन बाधित रहा. दावा किया जा रहा है कि आंदोलन के बाद बसें अपने निर्धारित गंतव्य के लिए रवाना हो गई. मराठा आरक्षणासाठी हा आंदोलन केलेला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून आंदोलन आहे. 110 आमदार आणि 6 खासदार असलेला हा महाराष्ट्र, तरी मराठा समाजाची ही दुर्दैवता आमच्याशी पाहिला जात नाही. तर याच्या पुढे त्या नेत्यांनी मराठा समाजाची पाठिंबा दिला नाही तर समाज त्या नेत्यांना पाठिंबा देणार नाही. Kancha's Fast Food, most famous and best Chinese fast food center of Chandrapur. Best stays, outdoor and indoor sitting arrangements, best services at reasonable rates. We offer veg Manchurian, paneer Manchurian, veg chili, chili chana, chili paneer, veg noodles, Hakka noodles,
Szechuan noodles, cocktail rice, paneer rice, Szechuan rice, fried rice. Available for home delivery, marriages, and all other parties. Kancha's Fast Food, opposite Government ITI, near Varora Naka, Civil Lines, Chandrapur. Mobile number 7722008812. राज्य में ओबीसी व मराठा आरक्षण को लेकर पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा है कि किसी भी समाज के साथ अन्याय नहीं होना चाहिए। आरक्षण कोटा बढ़ाने के लिए संसद के विशेष अधिवेशन में सरकार विधायक लाए। आरक्षण संबंधी विषय पहले भी न्यायालय में लंबित रहा है। रांकापा अध्यक्ष शरद पवार पहले ही कह चुके हैं कि 50% से अधिक आरक्षण देने के लिए संसद में विधेयक स्वीकृत कराना होगा। मराठा समाज को आरक्षण देने के लिए आरक्षण कोटा बढ़ाना होगा। गुरुवार को देशमुख ने सिविल लाइन स्थित आवास पर पत्रकारों से चर्चा की। 50% के अलावा 15 से 16% आरक्षण कोटा बढ़ाने की स्थिति में राज्य में आरक्षण के विषय का निराकरण हो सकता है। देशमुख ने कहा कि जालना में गृह मंत्रालय के फोन पर ही लाठीचार्ज हुआ है। मैं राज्य में गृह मंत्री रहा हूं। जानकारी के आधार पर ही मैंने कहा है कि गृह मंत्रालय के कार्यालय के फोन पर लाठीचार्ज हुआ है। गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि लाठीचार्ज का अधिकार पुलिस अधीक्षक को है, लेकिन पुलिस अधीक्षक को आदेश कौन देता है ये सभी जानते हैं। रांकापा में विभाजन है। प्रश्न पर देशमुख ने कहा कि रांकापा से कई बड़े नेता अलग हुए हैं, लेकिन जनता की सहानुभूति शरद पवार और उद्धव ठाकरे के साथ ही है। राहुल गांधी की पहले व अब की छवि में अंतर है। अर्जित व हमारी लाइन अलग है। 2.5 वर्ष पहले मुझे भाजपा ने दबाव के साथ समझौता प्रस्ताव भेजा था। प्रस्ताव नहीं माना तो दूसरे दिन ही मेरे नागपुर स्थित आवास पर छापेमारी हुई। उन्होंने कहा कि संगठन कार्य के सिलसिले में शरद पवार विदर्भ में जाएंगे। हां, विचारा ना काय देशमुख साहेब, जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सरकारने जीआर काढला की वंशावळीमध्ये त्यांचा उल्लेख ज्या डॉक्युमेंट्सवर कुणबी आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल, पण जरांगे आपल्या उपस्थितीवर ठाम आहे. त्यांचं म्हणणं आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी हे प्रमाणपत्र देण्यात यावं. काय भूमिका असतात याच्यामध्ये एकच महत्त्वाची गोष्ट आहे की जो काही निर्णय शासनाला घ्यायचा आहे त्या बाबतीत शासनाने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओबीसी समाजावर कोणत्याही पद्धतीनं अन्याय होणार नाही आणि त्याचबरोबर मराठा समाजाला सुद्धा कशा पद्धतीनं न्याय देता येईल या दृष्टीनं, या दुहेरी उद्देशानं महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने निर्णय केला पाहिजे. आणि आता जो जीआरच्या बाबतीत जी आता की जीआर का राज्य शासनाने काढला आहे असं कळलं, त्याचं डिटेल अजून आमच्याकडे आलं नाही. डिटेल जेव्हा माहीत पडेल की या जीआरमध्ये काय आहे, पण जे वरतून कळतं असं कळतं की वंशांमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना सर्टिफिकेट द्यावं असं काहीतरी जीआर काढलेलं आहे. त्याच्याबद्दल जरांगे पाटलांचं काय मत आहे, पण एक आहे याच्यामध्ये की कोणत्या पद्धतीनं आपल्या ओबीसी समाजावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी माननीय शरद पवार साहेबांनी जो तोडगा सुचवला होता की जे सध्या आरक्षणाची जी सीमा आहे 50%, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वाढ करायची त्यासाठी एक पार्लमेंटचं सेशन बोलावून त्याच्या बाबतीत बिल आणायचं आणि बिल आणून त्याच्यामध्ये पार्लमेंटने जर निर्णय घेतला की 50%चं आरक्षण अजून आम्ही 15, 16, 17% वाढवून देतो तर हा प्रश्न सुटू शकतो अशा पद्धतीचं पवार साहेबांनी सुचवलं होतं. त्याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने विचार करायला पाहिजे, कारण की एखादा वेगळा निर्णय घेतला तो ओबीसी समाज नाराज होणार. त्याच्यामुळे काहीतरी व्यवस्थित ओबीसी समाज सुद्धा नाराज झाला नाही पाहिजे आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. यासाठी जो पवार साहेबांनी जो तोडगा सुचवला होता तो अतिशय वैधानिक आणि संविधानिक तोडगा आहे असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं राज्य शासनाने विचार करायला पाहिजे. आता या जीआरच्या बाबतीत जे आहे, जीआरच्या बाबतीत जे काही डिटेल येईल त्यात माहीत पडेल काय काय त्यामध्ये मुद्दे आहेत. त्याच्या बाबतीत जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे ते सुद्धा माहीत पडेल. पण अतिशय हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य शासनाने याच्या बाबतीत आणि केंद्र शासनाने व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे. जे ताणून धरलेला आहे विषय की कुणब्यात सरसकट प्रमाणपत्र जे आहे ते मराठ्यांना द्या, हे तुम्हाला मान्य आहे का? की कसं आहे, असा जर निर्णय झाला तर मग ओबीसी समाज तिकडे नाराज होणार, त्यांचे मोर्चे चालू होणार आणि शेवटी अशा पद्धतीने झालं तो न्यायालयात टिकतो की नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. न्यायालयात सुद्धा टिकलं पाहिजे. कुठे उद्या न्यायालयात जर गेलं त्याच्यामुळे
ओबीसी समाजाच्या बाबतीत तो नाराज होऊ नये या बाबतीत व्यवस्थित निर्णय झाला पाहिजे आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे मी परत सांगतो की पार्लमेंटचं सेशन बोलावून त्याच्यामध्ये हे महत्त्वाचं बिल आणायचं आणि जी सीमा आहे आरक्षणाची जी सीमा आहे ती वाढवून घ्यायची आणि त्याच्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं हा एक तोडगा निघू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. त्याच्यावर राज्य शासनाने विचार केला पाहिजे. कारण की आपल्याला माहीत आहे की मराठा समाजाने अतिशय शांतपणे मोर्चे काढलेत. ओबीसी समाजाने सुद्धा जे मोर्चे काढले होते त्यांनी सुद्धा अतिशय शांततापूर्वक मोर्चे काढले आणि अशा पद्धतीने हे केलं असताना जो मधल्या काळामध्ये जो मराठा समाजावर जो अमानवीय ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला याचं सुद्धा कोणी समर्थन करू शकत नाही. आणि मी मागे बोलताना बोललो होतो की हा जो अमानवीय लाठीचार्ज जो मराठा समाजावर झाला हा कोणाच्या आदेशाने झाला आणि याचा आदेश देणारे काही 2-3 नाही एकच आदेश देणार ते म्हणजे गृहमंत्र्यांना हा संपूर्ण आदेश झाला. आता मी माजी गृहमंत्री म्हणून तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो कारण की मी सुद्धा गृहमंत्री राहिलो आहे. आमचे सुद्धा पोलीस खात्यामध्ये संबंध आहे. त्याच्यामुळे जी माहिती मला खात्रीपूर्वक मिळाली आहे त्याच्यामुळे गृह खात्याकडनं मंत्रालयातनं अशा पद्धतीचा हे आंदोलन चिरडून टाकावं अशा पद्धतीचा आदेश देण्यात आल्यामुळे अशा जो SP आहे त्यांनी अशा पद्धतीनं अमानवीय पद्धतीनं हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याच्यामुळे याच्याबद्दल जोपर्यंत निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होत नाही की जनरल डायर कोण हे पुढे आलं पाहिजे, हे नाव पुढे आलं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. दोन समाजामध्ये भांडणं लागलेली आहे. आता एकमेकांविरुद्ध उभं राहण्याची वेळ आलेली आहे. लोक बैठका सुरू झालेल्या आहेत. म्हणून म्हटलं की ओबीसी समाजावर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये हा अतिशय मुद्दा आहे. नाही तर ओबीसी समाज परत रस्त्यावर उचलणार आणि मराठा समाजाला सुद्धा त्यांच्यावर काहीतरी मार्ग त्यांचा सुकर झाला पाहिजे. त्यासाठी जो तज्ज्ञांनी जो मुद्दा सुचवला की पवार साहेबांनी जो तोडगा सुचवला तो योग्य वाटतो आणि त्या बाबतीत राज्य शासन आणि केंद्र शासनाने पुढे जायला पाहिजे. जरांगे पाटील ज्या पद्धतीनं स्वतंत्र जे मागणी करत आहे की त्यांना सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि ते ओबीसी मधून दिलं जात असेल तर याला तुमची भूमिका काय आहे? असं जर होत असेल तर मग ओबीसी नाराज होणार, त्याच्यावर तो रस्त्यावर उतरणार. त्याच्यावर तोडगा असा निघाला पाहिजे. मी परत रिपीट करतो, तोडगा असा निघाला पाहिजे की ओबीसी समाज सुद्धा नाराज होणार नाही आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळेल असा एकमेव उपाय जो दिसतो तज्ज्ञांच्या मते तो मी सांगितलेला तो उपाय. पण सुचवलेल्या उपाययोजना तातडीने होतील नाही त्यामुळे आंदोलन चिघळत राहील. असं काही आंदोलन चिघळलं नाही पाहिजे. ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावर आला नाही पाहिजे. याच्यासाठी सुद्धा सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. फार वेळ लावतायत निर्णयाला. आता पण तर मागेच फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं